मित्रांनो, 2023 हे वर्ष संपत आलंय आणि 2023च्या वर्षातील काही दिवस आता बाकी राहिलेले आहेत आणि 2024चं हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे, सगळ्यांच्याच दृष्टीने महत्त्वाचं आहे. कारण 2024 हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक, या पाठोपाठ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आणि याचबरोबर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या देखील निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे 2024 हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच 2024 कडे निवडणुकीचं वर्ष म्हणून पाहिलं जात आहे. सध्या 2023 वर्ष सुरू आहे. 2023च्या शेवटच्या महिन्यामध्ये आपण आहोत आणि 2023च्या या शेवटच्या महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठी उलथापालथ होऊ शकते. महाराष्ट्राची जर सद्य परिस्थिती पाहिली आणि महाराष्ट्रात सुरू असलेलं राजकारणाचा जर आपण अभ्यास केला तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खूप मोठा बदल होऊ शकतो. एकीकडे धनगर आरक्षणाचा मुद्दा, तर एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा, तर एकीकडे ओबीसी एकत्रित येऊन मराठा समाजाला करत असलेला विरोध, या सगळ्या संघर्षामधून महाराष्ट्रामध्ये एखादा नवीन पक्ष उदयास येऊ शकतो किंवा नवीन आघाड्या देखील उदयास येऊ शकतात. जर महाराष्ट्रात एखादा नवीन पक्ष किंवा नवीन आघाड्या तयार झाल्या तर 2024च्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी उलथापालथ झाल्याची पाहायला मिळेल. तर मित्रांनो, महाराष्ट्रात नेमका कोणते पक्ष उदयास येऊ शकतात आणि कोणाच्या आघाड्या तयार होऊ शकतात याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानदेव शिंगटे आणि आपण पाहताय महाराष्ट्र प्राईम न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या 5 वर्षात ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या तशा घटना महाराष्ट्राच्या राजकारणातील इतिहासात कधीच घडल्या नाहीत. अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटचा शपथविधी असेल किंवा शिवसेना आणि भाजप यांच्यामधील फूट असेल किंवा शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांनी केलेली सरकार स्थापना असेल किंवा राष्ट्रवादीमधील काका पुतण्याचा संघर्ष असेल, अशा नाट्यमय घडामोडी महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने पाहिल्यात. कोणावर गद्दारीचे आरोप लागले तर कोणावर पक्षफोडीचे. अनेक नाट्यमय घडामोडी मागच्या 5 वर्षामध्ये घडलेल्या आहेत आणि यावरून आपण या निष्कर्षापर्यंत जातो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीही अशक्य नाही. जे पक्ष कधीच एकत्रित येऊ शकत नव्हते असे पक्ष देखील आपण एकत्रित आल्याचं पाहिलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं याच निष्कर्षापर्यंत आपण जातो. तर मित्रांनो, 2024 हे वर्ष सगळ्यांच्याच दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. कारण 2024 वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे आणि सध्या 2023 वर्षातील शेवटच्या महिन्यात आपण आहोत. 2023च्या या शेवटच्या महिन्यामध्ये अशा काही घटना घडू शकतात, नवीन पक्ष उदयास येऊ शकतात किंवा नवीन आघाड्या तयार होऊ शकतात आणि याचाच परिणाम 2024च्या निवडणुकीवर होऊ शकतो. महाराष्ट्राची सद्य परिस्थिती आपण जर लक्षात घेतली तर सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. याबरोबरच धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा देखील अतिशय महत्त्वाचा आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या असं म्हणत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलाय, तर एकीकडे ओबीसीवर अन्याय होईल म्हणून छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांना एकत्रित येऊन मनोज जरांगे पाटील यांचा विरोध केलाय. या संघर्षातूनच महाराष्ट्रामध्ये नवीन आघाड्या किंवा नवीन पक्ष तयार होऊ शकतात. गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडलं, वेगवेगळे आंदोलन केले. त्यानंतर सध्या महाराष्ट्रामध्ये गाव दौरे, जिल्हे दौरे आणि याबरोबरच प्रचंड मोठ्या सभा देखील घेतल्या जात आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे अख्खा महाराष्ट्रातील मराठा समाज उभा आहे. यामुळं महाराष्ट्रामध्ये राजकारणात काहीतरी नवीन घडू शकतं असं बोलणं वावगं ठरणार नाही. एकीकडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नका असं म्हणत ओबीसी बचाव ओबीसी एल्गार मोर्चा काढला. छगन भुजबळ यांनी जालना जिल्ह्यातील अंबड या ठिकाणी एक सभा घेतली. या सभेमध्ये छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर या नेत्यांनी हजेरी लावली. तर काही ओबीसी नेत्यांनी या सभेला छुपा पाठिंबा दाखवला. यातूनच असा निष्कर्ष निघतो की महाराष्ट्रातील ओबीसी नेते एकत्रित आहेत. म्हणजे सद्य परिस्थिती जी सुरू आहे, राज्यातील राजकारणातून बाजूला पडू पाहणाऱ्या या ओबीसी नेत्यांच्या मनात नवीन पक्ष काढण्याची देखील तयारी असू शकते. अंबडच्या सभेमध्ये महादेव जानकर यांनी स्टेजवरूनच छगन भुजबळ यांना नवीन पक्ष काढा, ओबीसीसाठी नवीन पक्ष काढा अशी मागणी देखील केलेली आहे आणि या मागणीला अनेक ओबीसी नेत्यांनी पाठिंबा देखील दिला आहे.
त्यामुळं येत्या काळामध्ये जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं तर महाराष्ट्रामध्ये ओबीसी नेत्यांचा नवीन एखादा पक्ष पाहायला मिळू शकतो। जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं नाही, कारण 24 डिसेंबरला सरकार मराठा समाजाच्या आरक्षणावरती निर्णय घेणार आहे आणि जर 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मनोज जरांगे पाटील यांना मानणारा वर्ग देखील खूप मोठा आहे आणि मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्रित आलेला आहे। जर राज्यकर्त्यांनी आपल्याला आरक्षण दिलं नाही तर मराठा समाजाकडून देखील एखादा नवीन पक्ष किंवा नवीन आघाडी स्थापन केली जाऊ शकते। जर ओबीसीचा एखादा नवीन पक्ष किंवा मराठा समाजाचा एखादा नवीन पक्ष तयार झाला तर महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या 2024च्या निवडणुकांमध्ये खूप मोठा बदल पाहायला मिळेल। मित्रांनो, नेमकं तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल का? जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं तर ओबीसीचा एखादा नवीन पक्ष उदयास येईल का? किंवा मराठा समाजाचं आरक्षण डावललं तर मराठा समाजाचा एखादा नवीन पक्ष पाहायला मिळेल का? याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। नमस्कार।